नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना. आज मी थालीपीठ करणार आहे, त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. मिरची, जिरे, लसूण, अद्रक हे बारीक करणार आहे आणि कोथिंबीर. कोण कोण लाल तिखटचं करतं, पण मी हिरवी मिरची लाल तिखट याचं कॉम्बिनेशन करून हे थालीपीठ केलेलं आहे. ओके, हे सगळं मी मिक्सरला बारीक करणार. ओके, बघा हे आता मीठ घातलेलं आहे तळ्यामध्ये, म्हणजे मिक्स झालं तर पिठामध्ये छान मिक्स होते. आणि पीठ कसं मळायचं कॉम्बिनेशन बघा. याचं खमंग भाजणी पण करतात, पण सध्या आता माझ्याकडे भाजणी नाही आहे. त्याचं कॉम्बिनेशन 2-3 माणसासाठी कसं घ्यायचं मी ते सांगते. ज्वारीचं पीठ 2 वाट्या घेत आहे मी, गव्हाची वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी, डाळीचं पीठ 1 वाटी. हे 2-3 माणसासाठी छान होते. मी संध्याकाळच्या वेळी करत आहे, दिवसभर नाही आहे. म्हणजे संध्याकाळी पुरतं. नाश्त्याला काही जण करतात, पण मी संध्याकाळच्या डिनरला करत आहे. भात भाजी काही नाही, फक्त धपाटे, लोणचं आणि दही. ओके, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेले आहे मी, आणि डाळीचं 1 वाटी पीठ घ्यायचं. हे बघा टाकत आहे मी चमच्याने. तुम्हाला पीठ मळत आहे, असं छान लागतं कॉम्बिनेशन. असं थंडीच्या दिवसात खायला छान वाटतं. तिथला फॅन पण सगळं मिक्स करायचं पीठ. आणि तुम्ही बारीक केलेलं नेट पाहिजे सारखं काय बाळा. थोडी लाल तिखट, मिरची, लसूण, अद्रक बारीक केले ते, तीळ, आणि मळायचं हे पीठ, आणि मळून अर्धा तास ठेवायचं. चांगले धपाटे, धपाटे किंवा थालीपीठ म्हणतात. एक तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही मला. सगळे डब्याचे टाकत आहे. पोळीवरनं कोथिंबीर शेकून टाकायची. पुदिना असतं तर छानच लागतं. पुदिना नाही आहे माझ्याकडे, थोडा वास येतो पुदिन्याचा. ओके, ही कोथिंबीर टाकली मी चिरलेली. ओके, वगा टाकायची. आलास कधी तिकडे या. डबा उघडत आहे. मीठ, हळद आणि मीठ टाकायचं वरून. तो मिरच्यामध्ये मीठ आहे, त्यामुळे त्यानुसार वापरायचं. मीठ, हळद आणि लाल तिखट असं कॉम्बिनेशन टाकायचं. त्यानंतर तीळ टाकायचा, आणि तो बारीक केलेला मसाला टाकायचा सगळा, मिरची, अद्रक, लसूणचा, आणि मळायचा. बघा लाल तिखट टाकलं, त्याने थोडं हळद टाकायची, थोडीशी मळायचं. ओके, तीळ आणण्यासाठी चालली आहे मी. तीळ, आणि तुम्हाला ओवा पाहिजे असेल तर ओवाही टाकू शकता, पण जरा तिखट जास्त होईल म्हणून मी ओवा नाही टाकणार. माझं बाळ पण खाणार आहे म्हणून त्यानुसार. पण थालीपीठ किंवा धपाटे हे तिखटच छान लागतात दह्याच्या कॉम्बिनेशन बरोबर, लोणच्याबरोबर. ओके, तीळ टाकलेला तिळामुळे जास्तीत जास्त कुरकुरीत होतात. जेवढं तीळ जास्त टाकाल तेवढं छान थालीपीठ होतं. ओके, थालीपीठ करते. मिरची करतात, बारीक करते. मिरची बारीक करायची. थालीपीठ करते छानपैकी. हां, टाकले मीठ आणि लाल तिखट वरनं त्या पिठामध्ये कोथिंबीर, तीळ, आणि हे आता मसाला. आणि मला थोडंसंच पाणी लागतं, तुम्ही म्हणते तसं मळायचं आणि हे करायचं. हे मळून झालेलं आहे, प्रोसिजर वगैरे झाकून ठेवायचं, अर्धा तास भिजू द्यायचं, आणि अर्धा तासाने घ्यायचं हे काढायला. छान लागतात. हे बघा मी अर्धा तासाने भिजून आलेली आहे. करत आहेत. 7:45 वाजलेले रात्रीचे. तवा ठेवलेला, गॅस मोठाच ठेवायचा, कारण भाकरी भाजतात. भाकरीला कसं गॅस मोठा लागतो, तसंही थालीपीठला धपाट्याला गॅस मोठा लागतो. आणि फडक्यावर थापायचं, किंवा लाटू पण शकता आणि थापू पण शकता, पण आम्ही थापलेलेच खातो. बघा असे थापायचं, गोल गोल होतात. मऊ पीठ असल्याने एकदम थालीपीठ एकदम मऊ होतं आणि चवीला लागतं. दिसते ना, भन्नाट कॉम्बिनेशन आहे. भाकरी चपातीला कंटाळा असला तर असंही छानपैकी थालीपीठ करायचं आणि खायचं. ते छान लागते बघा हे थालीपीठ.
असंही मधलं पण काढायचं, जाड दिसते ना असं चारायचं. ही जुनी पद्धत आहे. तुम्ही कशी करता ते पण मला सांगा. हात टाकायचं, असं टाकायचं आणि अशी बोटं उठवायची, म्हणजे त्या बोटांच्यामधनं तेल टाकायचं, म्हणजे मुरतं छान लागतं. थोडा जर तव्यावर पाणी ओतायचं, म्हणजे ते चिटकत नाही. आणि डोस्याला टाकतो तसं. आणि हे तेल बघा गरम पाणी टाकायचं. छानपैकी असं थालीपीठ तयार होतं. भाजायचं दोन्ही बाजून. गॅस मोठा ठेवायचा. फक्त तूप किंवा तेल लावू शकता. तुपानं पण छान लागतं कसं खरपूस, पण मी तेलच घेतलेलं आहे. ते छानपैकी तेल लावायचं, खरपूस भाजायचं. छान लागतं दह्याबरोबर. आणि तुम्ही वेगवेगळ्या चटण्या, ठेचा बरोबर खाऊ शकता. शेंगदाण्याची, कारळ्याची दही, लोणचं खाऊ शकता. आणि तवर इकडे दुसरं तयार करायचं. छान लागतं थालीपीठ असे. ओके, असे पूर्ण खरपूस भाजायचे आणि गरम गरम खायचे. झालं बघा मी जराशी. तुम्हाला सगळं परफेक्ट शेवटी असे 2-4 भाजून दाखवते. आणि असे दोन दोन झाले की ह्याच्यावर ठेवायचे. ती पण वापरली जातात, गरम गरम राहतात आणि खायचे गरम गरम. तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची रेसिपी पण मला थालीपीठची रेसिपी. काही जण कांदे घालतात, मी कांदा घातलेला नाही. थँक्यू.